नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। जुलै महिन्यापासून साप्ताहिक राशी भविष्याबरोबरच मासिक राशी भविष्य देखील आपण पाहणार आहोत। या महिन्यामध्ये 6 जुलैला शुक्र कर्क राशीमध्ये प्रवेश करेल, 12 जुलैला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे, 16 जुलैला रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आणि 19 जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे। त्या अनुषंगाने मेष राशीसाठी हा महिना कसा जाणार आहे हे आपण पाहू। प्रथम स्थानावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा तसेच आरोग्याचा देखील विचार केला जातो। राशी स्वामी मंगळ 12 जुलै पर्यंत मेष राशीमध्ये आहे, त्यानंतर तो वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल। 12 जुलै पर्यंतचा कालावधी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे। 12 जुलै नंतर मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा थोडाफार तुमच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे। आर्थिक स्थितीच्या दृष्टीने महिना चांगला आहे, जेवढे आय तेवढेच व्यय राहतील। व्ययस्थानाचा स्वामी गुरु धनस्थानामध्ये असल्याने खर्च तर होणारच, पण धनेश शुक्र 6 जुलै नंतर कर्क राशीमध्ये म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करेल आणि षष्ठेश बुधाबरोबर असेल, त्यामुळे आर्थिक समस्या सुटतील। चतुर्थ स्थानावरून घराचा, वाहनाचा तसेच आईचा विचार होतो। या महिन्यामध्ये घरातील वातावरण चांगले राहील, घरासाठी काही नवीन खरेदी करण्याचे योग येतील। तृतीयेश बुध देखील चतुर्थ स्थानामध्ये आहे, त्यामुळे अधूनमधून प्रवासाचे योग देखील येतील। पंचमेश रवी 16 जुलै नंतर चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे। पंचम स्थानावरून संततीचा बोध होतो। मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने 16 जुलै नंतरचा कालावधी चांगला आहे। उच्च शिक्षणाबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल, सरकारी मदत देखील मिळू शकेल। सप्तमेश शुक्र 6 जुलै नंतर चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे। सप्तम स्थानावरून विवाह तसेच वैवाहिक सौख्याचा विचार केला जातो। वैवाहिक सौख्य या महिन्यामध्ये चांगले मिळणार आहे, तसेच घरातील वातावरण देखील चांगले राहील। विवाह जमण्यास अडचणी येत असणाऱ्यांचे विवाह जुळतील। भाग्येश गुरु धनस्थानात असल्याने भाग्येशाची उत्तम साथ या महिन्यामध्ये मिळणार आहे। धार्मिक कार्याशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा महिना चांगला आहे। उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती दर्शवत आहे। दशम स्थानावरून नोकरीचा विचार केला जातो। शनी महाराज लाभस्थानामध्ये वक्री झालेले आहेत, तरी देखील नोकरीच्या दृष्टीने तुम्हाला चांगले लाभ घडत राहतील। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल। अडकलेले प्रमोशन तसेच बढतीचे योग येतील। या महिन्यामध्ये तुमच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्याचे सोने करून घेणे हे तुमच्या हातामध्ये आहे। दत्तगुरूंची आराधना आणि उपासना हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे। त्याचबरोबर नियमित व्यायामाने मनस्वास्थ्य चांगले राहील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।